समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मज्जाव केला की त्याने सांगितलं तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हे तुमचं हे जे आहे हे आमच्या गावात वाटायचं नाही. प्रकाश अण्णा शेंडगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात आहो. काल सांगलीत प्रकाश शेंडगे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांच्या गाडीवर चप्पल फेक झाली होती. ते काय प्रकरण आहे नेमकं, त्याचं स्पष्टीकरण आपण शेंडगे सरांकडनं जाणून घेऊया. काय सांगाल, काय झालं होतं काल आणि नेमकं काय प्रकरण होतं? हे पहा, काल कवठेमंकाळ तालुक्यातील खरशिंग गावामध्ये संध्याकाळी 4-5च्या सुमारास आमच्या ओबीसी बहुजन पार्टीचे कार्यकर्ते प्रचार साहित्य जे आहे निवडणुकीचं ते प्रचार साहित्याचं वाटप करत असताना त्या ठिकाणी खरशिंग गाव हे मराठा बहुल आहे आणि तिथल्या काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मज्जाव केला की त्याने सांगितलं तुम्ही कुठल्याही परिस्थितीत हे तुमचं हे जे आहे हे आमच्या गावात वाटायचं नाही, कारण प्रकाश अण्णा शेंडगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला इथं आमच्या गावामध्ये तुम्हाला हे वाटू देणार नाही आणि तुम्हाला मतं मागण्याचाही काही अधिकार नाही आहे. त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले की प्रकाश अण्णा शेंडगे यांनी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही आहे. जे 58 मोर्चे होते त्यांनी जी मागणी केली होती की कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला 50% वरचा वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्या, ह्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. आणि पण विरोध ज्याला केला ते जरांगेने जी मागणी केली की त्याच्यामुळे त्याच्यासारखी 57 लाख कुणब्यांचे दाखले देऊन त्या ठिकाणी मराठा समाजाला सरसकट मराठा समाजाला सगळे सोयऱ्याचा GR काढून या सगळ्या समाजाला ओबीसीमध्ये त्यांना घालण्यासाठी ही जी मागणी जी आहे त्या मागणीला आम्ही विरोध केलेला आहे. त्या मागणीला आम्ही आज विरोध आहे, आमचा कालही होता आणि उद्यासुद्धा त्याला विरोध राहणार आहे. का निवडणुका येतील जातील पण आमच्या भूमिकेपासून आम्ही तसूभरे आम्ही ढळणार नाही. सोशल मीडियावर असा मेसेज कालपासून पसरतोय की शेंडगे अण्णांनी हा जो केला हा त्यांचा स्टंट होता सहानुभूती मिळवण्यासाठी, त्यावर काय सांगाल? हे पहा, खरशिंग गावामध्ये जवळपास त्या ठिकाणी 100-200 माणसं जमा झाली. हा वाद अतिशय चिघळला. त्यानंतर त्या वासाबाची रूपांतर झालं आणि त्याने पुढचा प्रसंग टळला. काही तिथल्या ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि आमच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी परत पाठवलं. हे उभ्या गावासमोर झालेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये स्टंटचं प्रश्नच येत नाही ना काय. आणि त्याचप्रमाणे माझ्या गाडीवरती जे आहे आज सकाळी गाडीवरती सकाळी 6च्या सुमारास रात्री 1:30 वाजता मी या ठिकाणी आलो. सकाळी 6-7च्या सुमारामध्ये माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी चपलेचा हार त्या ठिकाणी घालण्यात आला होता. त्या ठिकाणी काळी शाही त्या ठिकाणी पसरवण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्याच्या काचेवरती एक धमकीचं पत्र पण त्या ठिकाणी होतं की त्यामध्ये स्पष्ट धमकी दिली आहे की प्रकाश अण्णा आम्ही भुजबळांना माघारी घेण्यासाठी भाग पाडलेला आहे नाशिकमध्ये, तुम्ही या ठिकाणी माघार घ्यावी. जर तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. जो चपलेचा हार आम्ही गाडीला घातलेला आहे तो आम्ही तुम्हाला घालू. त्याचप्रमाणे जे काळ आम्ही गाडीला फासलेलं आहे ते आम्ही तुम्हाला फासू. आणि धनगर आणि माळ्यांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये अशा प्रकारचं धमकीवजा पत्र जे आहे ना ते पत्र त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. एवढ्यावर थांबलेलं नाही तर मला आता सोशल मीडियामध्ये सुद्धा ट्रोलिंग सुरू आहे. त्यामध्ये स्पष्टपणे लिहित आहेत की आतापर्यंत झोपला होतास का पक्का तू, आमदार झाला होता तेव्हा हा पागल शेंडी आहे. त्याचप्रमाणे हा फसवा तुला एकटा मराठा काफी आहे, हा फसवा काढतो याला पाडाच. त्याचप्रमाणे तानाजी भुसेमुंडे आहे तो आवाहन करतोय मराठ्यांना विरोध करणारे शेंडगे यांना भरपूर मताने पराभव झाला पाहिजे. मराठ्यांची ताकद काय असते ते दाखवा, शेंडगे पाडणार तुला मराठे. अशा प्रकारे हे सोशल मीडियाला सगळं ट्रोलिंग सुरू आहे. ह्याच्यामध्ये स्टंटबाजी कोणी करू शकत नाही आहे आणि ओबीसीचं मतं मिळवायला मला स्टंटबाजीची गरज नाही आहे. जे काय आम्ही ओबीसीसाठी केलं ते आम्ही जीवावर उदार होऊन केलेलं आहे. तुमच्या विरोधात 3 मराठा उमेदवार आहेत. जेव्हा ओबीसी एल्गार मेळावे होत होते तेव्हा मराठा उमेदवार पाडा असा प्रचार होत होता, त्यासाठी ही उमेदवारी दाखल झाली का? हे पहा, असं आहे की आमच्या ही जी उमेदवारी जी आहे आमचा पक्ष स्थापन झाला आहे तो ओबीसीच्या उद्विग्नतेतून हा पक्ष स्थापन झालेला आहे. आमच्या जे महामेळावे झाले एल्गार महामेळावे झाले त्याच्यामध्ये हे आमच्या आरक्षणाच्या दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि ह्या 450 गरीब जमातीचं आरक्षण ते या ठिकाणी लुटण्याचा कार्यक्रम झाला आहे. आणि हे सत्तेच्या माध्यमातून झालेलं आहे. हे सत्ताधीश आमदार आहेत, खासदार आहेत, ज्यांना ओबीसीनी मतं भरभरून मतं निवडून दिलं ते आमदार मंडळी टाळा घेऊन माणसाला टाळा मारायला गेले. त्यांनी टाळा लावला सुद्धा की मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं. एका खासदारानं तर त्या ठिकाणी चक्क राजीनामा दिला की मराठा समाजाला आरक्षण घ्या, ओबीसी दिले गेलं पाहिजे. अरे आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलं ना, मग आम्ही निवडून देणारी मंडळी जी आहेत ही मंडळी जर आमच्या मुलाबाळांच्या भविष्याच्या आरक्षणाला उठणार असतील
पण शेवटी आम्हाला पर्याय राहिलं नाही, कारण आमच्या उमेदवारांना हे काय तिकीट देत नाहीत. हे प्रस्थापित पक्ष प्रस्थापितांना तिकीट देतात. त्यामुळे आम्ही स्वतंत्र पक्ष करण्याची मागणी त्या मळ्यावरून झाली आणि ती आम्ही केलेली आहे. त्या माध्यमातून ही महाराष्ट्रातली पुढच्या सगळ्या राजकीय लढाई ज्या आहेत, ह्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत, त्या निवडणुका ओबीसीचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे लढतील आणि आमचेच मत, आमची सत्ता, आमचंच सरकार या माध्यमातून हे सगळा जो अन्याय आम्हाला झालेला आहे, तो सगळा अन्याय जो आहे मतपेटीतून आम्ही आरक्षणाची लढाई लढत आहोत. आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढत आहोत. दुसरा एक आरोप होतोय की भाजपने मतांचे विभाजन करण्यासाठी प्रकाश अण्णांना उमेदवारी दिली. तेव्हा असं काही असं म्हणतात की ओबीसी ही भाजपची वोट बँक आहे. आता आम्ही हा पक्ष काढलाय त्यामुळे आम्ही ओबीसीलाच आम्ही त्यातून बाहेर काढतोय ना. म्हणजे तसं बघायला गेलं तर आमचा पक्ष जो आहे त्यामुळं मोठा तोटा हा भाजपलाच होणार आहे ना, कारण भाजप स्पष्टपणे सांगते की ओबीसी त्यांची वोट बँक आहे. आता ही वोट बँक जी आहे ते आम्ही आमच्या पक्षाकडे आम्ही घेणार आहोत. त्यामुळे ह्याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो भाजपला बसणार आहे. त्यामुळे आम्ही बी टीम आणि ए टीमचा आमचा प्रश्नच नाही. आमची लढाई जी आहे ती आमची एका तात्विक मुद्द्यावरची लढाई आहे. कुठल्या पक्षाला फायदा होईल तोटा होईल हा आमचा विषय नाही आहे. या ठिकाणी प्रत्येक लढाई जी आहे ना, आता आमचा ओबीसी बांधव जो आहे तो खासदारकी असेल, आमदारकी असेल, ह्या सगळ्या लढाई ज्या आहेत आम्ही लढणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.